राम राम मंडळी, तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज पिल्लू आणि मी खूप मस्ती केली आणि पिल्लूसाठी आपण ॲपल टाकून जेवण पण बनवलं, तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। आणि आज आम्ही खूप मस्ती पण केली। बघा आता पिल्लूसाठी बनवते जेवण। त्याच्यासाठी तूप वगैरे मागवलेलं ना, तूप चांगलं असतं पोरांना खाऊ घालणं, त्याच्यामुळे त्यांना पचन म्हणजे चांगलं होतं लहान पोरांचं। चम्मच वगैरे पुसून घेते। अजून हा जो 2-3 आहेत माझ्याकडे चाकू। हा जो चाकू छोटासा होता हा पिल्लूसाठी ठेवलेला व्यवस्थित, म्हणजे कशात मिक्स न झालेला, क्लीन राहील प्रत्येक वेळेस, सेपरेट हो। सासूबाईला पण माझ्या लई तूप आवडतं खायला, खरंच। मला तर तूप नाही आवडत बाबा, असं आपला तुपाशी 36 आकडा। मी तूप कसं खाते माहिती आहे का, उपमा वगैरे बनवला त्यात टाकलं तर खाते, पण कधी कुठलं तूप ना ते कळून येतं त्यात टाकलं ते, मग ते उलटी बिलटी होईल, त्यासाठी रिस्क नाही घ्यायची, टाकायचंच नाही। थोडंसं अर्धा चमचाच्या कमी तूप वापरायचं कधी पण, लहान बाळ आहे ना एकदम। ॲपलमधलं थोडंसं जरी घेतलं ना, बिना ॲपलचं जर खाऊ घातलं ना तुम्ही पिल्लूला, म्हणजे बाळाला माझ्या, तर ते अजिबात नाही खात माहिती आहे का। असं काही जर त्यात टाकून दिलं ना, जसे केळी असो, आपली वेलची केळी असते ना ती, किंवा ॲपल असं टाकून जर दिलं ना त्याला खायला, तर मग खातं ते, नाही तर असं खाणारच नाही अजिबात। मग चांगली गोष्ट आहे। चला, मी आवाकाडो आणलेला मध्ये, पण फर्स्ट टाईम मी आवाकाडो मागवलेलं ना, पाहिलं पण पहिल्यांदा खरं सांगू तर मला काय माहिती नव्हतं तेवढं, तो पिकलेला नव्हता आवाकाडो। 2-3 दिवस ठेवलं मी फ्रीजमध्ये कट करून, पण ते काही यूज नाही झाला। थोडासा खाल्ला पिल्लूने, मग बाकीचं तर मीच खाल्ला। पण आवाकाडोची टेस्ट एक नंबर होती, मी पहिल्यांदा पाहिली। बदाम खातो ना आपण, भिजवलेलं बदाम, तशी होती एक नंबर। मला तर भारी वाटलं। 60 रुपयाचा एक आवाकाडो भेटलेला आहे, तर भेटला असता बाजारात, पण मी जिओ मार्टवरून मागवलेला आहे। तिथे ना एकदम क्वालिटी भेटते कुठल्याही प्रोडक्टची, भाजी असो काही असो। बघा पिल्लू उठलं, बोलले आता असं बघ, असं त्याच्यासोबत मस्ती केलं ना, लय हसते मग। हे बघा आता बघा कॅमेराकडे बघून आम्ही हरे राम हरे कृष्ण करत होतो। आता कॅमेरा बघितला, तिला दिसतंय आम्ही शूट होताना, मग तिला पण पकडायचंय। कसं आहे ग माझे पिल्लू, कथक डान्स करते, कथक। थोडंसं दूध होतं, दूध संपत आलेलं। आता बाहेर पाऊस चालू होता मस्त, पिल्लू पण झोपलेलं। मग मी आता म्हणलं तर तेवढा आपला चान्स आहे, कामं तर होत राहतील, भांडे पडलेले धुवायचे तसेच दिसत असतील तुम्हाला। मग पिल्लूसाठी जेवण पण बनवून घेतलं, झाकून ठेवलेलं, उठल्यावर ते त्याला खायला घातलं। आणि आता म्हणले चहा बनवा, मस्त चहा बनवला आणि गॅलरीत गेले, पाऊस पडत होता आणि चहा पिला। पहिलं दूध गरम होऊ दिलं, नंतर त्यात पाणी टाकलं, पाणी टाकल्यावर अजून गरम होऊ दिलं। मला वाटलं ते खराब नको व्हायला, आपण अद्रक आणि वेलची वरून टाकतो ना, जेव्हा गरम नसताना जर टाकलं तर ते खराब होऊन जातं, त्यासाठी। मी ना आज एकाच हातात बांगड्या घातल्या, एका हातात नाही घातल्या। मला बांगड्या घालायला लई आवडतात, लई म्हणजे काय सांगू। काचेच्या बांगड्या, मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा मला माहिती होतं की मी थोडे दिवस घराच्या बाहेर नाही जाऊ शकणार, तर मग मी ना कितीतरी 200-300 रुपयाच्या बांगड्याच आणल्या, काचेच्या असतात ना, कलरच्या, तशा हातात घालण्यासाठी। आता ब्राऊन कलरच्या बांगड्या घातल्या, तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये दिसतीलच।
अशा मला बांगड्या कमी नाही आवडत, घातल्या तर घातल्या 2-2 डझन 1.5 डझन अशा. लग्नात कशा भरतात बघा हिरव्या बांगड्या, तशा जास्त घालायच्या, 1-1 2-2 नाही घालायची. घातलं तर एकदम भरपूर. कसा झाला चहा राव? या चहा प्यायला. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडतं काय नाही आवडत नक्की सांगत जावा, कमेंट करत जावा. मला तुमचा सपोर्ट हवा आहे, माझं नवीन चॅनल आहे, सपोर्ट करत राहा. बघा पाऊस, असा पाऊस आला तर चहा प्यायची इच्छा होत. स्टीलच्या ग्लासात घेतली ना, म्हटलं ना थंडगार लवकर होणार नाही ना, त्यासाठी. आमची तुळसबाई. आता ही पोरगी पाणी टाकून ना कशी ते काय बोलतात ना साफ करते. ते कुठलं पाणी एवढं घाण होतं काय माहिती. चला मंडळी, नंतर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.